हॅलो, दिस इज डॉक्टर करुणा. आय एम प्रॅक्टिसिंग इन नाशिक. आज आपण एक सिंपल टेक्निक म्हणजे बॉक्स ब्रीदिंग बद्दल बोलणार आहोत. बॉक्स ब्रीदिंग म्हणजे काय की जेव्हाही आपण एखाद्या स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये असेल, ओके, कुठलीही सिच्युएशन असेल, वर्कमध्ये जर आपल्याला काही प्रेशर असेल, कुठला तरी प्रेझेंटेशन द्यायचं असेल, इंटरव्ह्यूला जायचं असेल, कोणत्याही प्रेशरच्या ठिकाणी आपण आहोत आणि आपली एन्झायटी खूप पिकअप झालेली आहे, खूप अँशियस वाटते, एकदम पॅनिक झाल्यासारखं वाटतंय किंवा आपल्याला खूप भीती वाटत असेल, त्यावेळेस आपण एक सिंपल टेक्निक करू शकतो. दॅट टेक्निक इट इज कॉल्ड एज बॉक्स ब्रीदिंग. नाउ व्हॉट इज बॉक्स ब्रीदिंग? फर्स्ट इज आपल्या तोंडात जितकी एअर असेल ती आपल्याला बाहेर काढायची आहे. ओके, आफ्टर दॅट स्टार्ट इनहेलिंग थ्रू नोज. ओके, म्हणजे नाकातनं श्वास आत घ्यायचे 4 सेकंडसाठी. ओके, होल्ड इट फॉर 4 सेकंड्स. नाकाने श्वास आत घेतला 4 सेकंडसाठी तो होल्ड करायचे. देन तोंडाने तो एक्झेल करायचा आहे. ओके, म्हणजे तोंडाने तो श्वास बाहेर काढायचा आहे. जितका श्वास आपल्या लंग्समध्ये असेल तितके आपल्याला एम्प्टी करता येईल तो एम्प्टी करायचा आहे फॉर 4 सेकंड्स. आफ्टर एक्झेलिंग अगेन विल हॅव टू वेट फॉर 4 सेकंड्स. 4 सेकंडसाठी परत थांबा. ओके, सो यू आर इनहेलिंग थ्रू युअर नोज, होल्ड इट, एक्झेलिंग थ्रू युअर माउथ, अगेन होल्ड इट अँड अगेन यू विल इनहेल थ्रू युअर नोज. सो अशा प्रकारे आपण काय करतो, नाकाने श्वास आत घेतो, होल्ड करतो, परत तोंडाने श्वास बाहेर काढतो, परत होल्ड करतो, परत नाकाने श्वास घेतो. सो दिस इज कॉल्ड एज बॉक्स ब्रीदिंग. आता बॉक्स ब्रीदिंग आपण नॉर्मली 4 सेकंडसाठी करतो, पण इन केस जर आपल्याला असं वाटत असेल की नाही मला 4 सेकंड जास्त होत आहेत, यू कॅन स्टार्ट विथ 2 or 3 सेकंड्स. ओके, एक तर तुम्ही सेकंड्स काउंट करा, अदरवाइज यू कॅन डू काउंटिंग 1 2 3 4. ओके, सो आपण काउंटिंग करू शकतो. आपण ही एक्सरसाइज ज्यावेळेस स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये आहोत, कुठेही असो, ऑफिसमध्ये असो, घरी असो, तुमच्या डेस्कवर असाल तिथेही करू शकतात तुम्ही. 3 ते 5 मिनिटं नॉर्मली ही केली जाते एक्सरसाइज. आता आपण जेव्हा बॉक्स ब्रीदिंग करतो, बॉक्स ब्रीदिंगचे बेनिफिट्स काय आहेत ते सगळ्यात पहिले काय, जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो त्यावेळेस आपलं पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट झालं असतं. ओके, पण बॉक्स ब्रीदिंग केल्याने काय होतं की आपलं पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होतं. आपली बॉडी जी फाईट आणि फ्लाईट मोडमध्ये असते तिथून ती कमी होते, ती होते रेस्टिंग आणि डायजेस्टच्या मोडमध्ये जाते. ओके, कॉर्टिझोल हार्मोन म्हणजे जो आपला स्ट्रेस हार्मोन असतो तो वाढलेला असतो, तो हार्मोन कमी होतो. ओके, आपण जेव्हा काउंटिंग करतो 1 2 3 4, तो व्हॉट एव्हर थॉट्स विच आर डिस्टर्बिंग अस, त्या डिस्टर्बिंग थॉट्समधून आपण बाहेर येतो आणि आपलं हळूहळू माइंड डिस्ट्रॅक्ट होऊन जातं. ओके, आणि इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह युअर कॉन्सन्ट्रेशन. ओके, जर आपण ही एक्सरसाइज लॉंग टर्म डेली जर केली, म्हणजे सकाळी उठल्यानंतर केली किंवा रात्री झोपताना करायची एक सवय लावली आपण आपल्याला, तर डेफिनेटली आपल्याला लॉंग टर्म रेझिलियन्स बिल्डअप होतो. म्हणजे कुठल्याही स्ट्रेसफुल सिच्युएशन्सला हँडल करण्याची आपली जी क्षमता आहे ती क्षमता डेफिनेटली वाढते. ओके, त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या सिच्युएशनमध्ये मी खूप अँशियस झालं आहे, खूप पॅनिक झालेलं आहे, तर डेफिनेटली बॉक्स ब्रीदिंग ट्राय करा. बॉक्स ब्रीदिंगचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ओके, जर काही इश्यूज असतील, तुम्हाला जर काही कळलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आय विल डेफिनेटली आन्सर यू. थँक्यू.